तर मित्रांनो, 6 जूनमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सावली कार्यक्रम चालू करते आणि तेवढ्यात अमृता ओवीला घेऊन येते. अमृता ओवीला सावलीकडे पाठवते आणि स्वतः कोपऱ्यात उभी राहते. ओवी सावली यांचा कार्यक्रम चालू होतो आणि तेवढ्यात तिथे सारंग अबीरला घेऊन पोहोचतो. अबीर मोठ्याने सावलीला आवाज देतो आणि तेव्हा सारंगला समजतं की सावली हीच अबीरची आई आहे. ओवी आपल्या बाबांना बघते आणि मोठ्याने बाबा अशी हाक मारते. सावलीला वाटतं की सुशीला आणि सारंगची मुलगी ओवी आहे. सारंग सावली एकमेकांसमोर येऊन उभे राहतात. सावलीला सगळं आठवतं. सावलीला वाटतं की सारंगने आपल्याला विसरून दुसरं लग्न केले. सावली तिथून निघून जात असते, पण अबीर ओवी यांनी एकमेकांचे हात घट्ट धरलेले असतात. सारंग सावली एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात. आता सावली मेंढळ्यांच्या घरामध्ये कशी एंट्री मिळवते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होती की सावली, जगन्नाथ आणि गुरुकुलमधले सगळे तिथे पोहोचलेले असतात. कार्यक्रम सुरू होणार असतो. सावली ओवी आणि अबीरची वाट बघत असते. ओवीचा पहिलाच कार्यक्रम आहे, तिचा पहिला नंबर आहे, पण जर ओवी नाही आली तर कार्यक्रम नीट सुरू होणार नाही, म्हणून सावलीला टेन्शन आलेलं असतं. जगन्नाथ सावलीकडे येतो. तो सावलीला म्हणतो, सावली अगं तू टेन्शनमध्ये का आहेस? सावली म्हणते, बाबा अहो ओवी नाही आली, तिचा पहिलाच कार्यक्रम आहे आणि आपला अबीर 2 तासासाठी जातो म्हणाला होता, पण अजून नाही आला. जगन्नाथ निश्चिंत असतो. जगन्नाथ म्हणतो, सावली तू नको टेन्शन घेऊ, आपल्या अबीरसोबत त्याचा सुपर हिरो आहे आणि तो त्याला व्यवस्थित इथे आणेलच. सावली बाकीचा आवरायला जाते आणि जगन्नाथ अबीरची वाट बघतो. तर इथे रतन अबीरला सारखा सारंगला फोन लावू म्हणून सांगतो, पण अबीर काही सारंगला फोन लावायला तयार नसतो. रतन अबीरवर हात उगारणार तेवढे तिथे सारंग पोहोचतो. सारंगला बघून रतनला आधीचा आपला सगळा मार आठवतो आणि त्याची हवा टाईट होते. रतनला घाम फुटलेला असतो, त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. सारंग आतमध्ये येतो तसा रतन मागे मागे जायला लागतो. रतन मागे होतो आणि रतनची माणसं हत्यारं घेऊन पुढे येतात. सारंगला पूर्ण खात्री असते की तो आता रतनला मारणार आणि अबीरला सुखरूप घेऊन जाणार. सारंग रतनकडे बघून स्माईल करत असतो. तेवढ्यात रतनचा माणूस जो मागे उभा आहे तो सारंगवर हल्ला करतो. सारंगच्या डोक्यात लाकडाने वार करतो. सारंग खाली कोसळतो आणि बेशुद्ध पडतो. अबीर सारंगला उठवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि खूप रडतो. रतनची माणसं अबीरला उचलून बाजूला उभं करतात आणि रतन त्या माणसांना सारंग जिवंत आहे का हे बघायला सांगतो. तो माणूस चेक करतो तर त्याला सारंग जिवंत दिसतो. रतन म्हणतो, नाही, एवढ्या लवकर हा मेला नाही पाहिजे, याचे हाल करायचे आणि मग याला मारून टाकायचे. अबीरला खूप भीती वाटते. तो पुन्हा सारंगला मोठमोठ्याने आवाज देतो. तर इथे अमृता मोनिकाकडे येते. तिलोत्तमासुद्धा तिथेच बसलेली असते. अमृता मोनिकाकडे चावी मागते, पण मोनिका स्पष्टपणे नकार देते. अमृता म्हणते, मोनिका तुला नीट सांगते, सोप्या भाषेत सांगते, चावी दे. मोनिका म्हणते, नाही देणार. आता आई पण समोरच आहेत ना, मग आता ऐका तुम्ही आणि त्या ओवीने, तुम्ही दोघींनी खूप मोठा गुन्हा केला आहे. ती सावली गाणं गाते आणि त्याच पद्धतीने. अमृता म्हणते, मोनिका मला काहीही ऐकायचं नाही आहे, मला फक्त चावी दे. मोनिका काही चावी द्यायला तयार नसते. अमृता तिलोत्तमाला सांगते. तिलोत्तमाला पण असं वाटतं की मोनिकाने चावी द्यावी आणि ओवीला बाहेर काढावं. तिलोत्तमा मोनिकाला चावी देऊन टाकायला सांगते. मोनिका म्हणते, आई अहो या अमृताने ओवीने आपल्या घरातला सगळ्यात मोठा नियम मोडलाय आणि त्यामुळे आता मी तिला बाहेर काढणार नाही. अमृता म्हणते, आई अहो त्या एवढूच्या जीवाचा ओवीचा दोष काय होता, तर ती गाणं गात होती. गाणं हा दोष नाही आहे, उलट देवाचा आशीर्वाद आहे. एक पावित्र्य आहे गाणं म्हणजे, आणि आपल्या घरातलं पावित्र्य तुम्हीच एकदा नष्ट केलं होतं. अमृता आता यावेळेस कोणालाही जुमानत नाही. ती तिलोत्तमाला तिच्या चुका दाखवते आणि पुन्हा एकदा मोनिकाकडे चावी मागते. मोनिका ऐकून न ऐकल्यासारखं करत असते आणि तिलोत्तमासुद्धा आपलं तोंड फिरवून घेते.
अमृता पुन्हा एकदा मोनिकाकडे येते आणि मोठ्याने खेकसून ती चावी मागते. मोनिका मोठमोठ्याने ओरडते आणि अमृताला चुका दाखवत असते. अमृता मोनिकाच्या जोरात ते कानाखाली मारते. अमृताचं ते रूप बघून मोनिकाची चांगलीच तंतरते आणि तिला अमृताला चावी देऊन टाकावीच लागते. ती अमृताला चावी देते. अमृता चावी घेऊन आतमध्ये जाते. ओवीला बाहेर काढायला जाते. तर इथे सारंग बेशुद्ध असतो. त्याला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आणि अबीर त्याच्या शेजारी उभं राहून त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि आवाज देतो. तर इथे अमृता ओवीकडे येते आणि ती ओवीला उठवते. अमृता ओवीला म्हणते, ओवी, आता कोणालाही घाबरायचं नाही. तुला गाणं शिकायचं आहे ना, बिंदास जा. तुझी अमृता काकू आहे. चल, कार्यक्रमाला जायचं आहे. ओवी खूप खुश होते. अमृता ओवी लगेच तिथून निघतात. तर इथे जगन्नाथ सारंगला फोन लावतो, पण सारंग फोन कट करतो. सारंग कोणाचे फोन कधीच कट करत नाही. तो प्रत्येक फोनला उत्तर देतो हे जगन्नाथला माहिती असतं. जगन्नाथचं टेन्शन वाढत जातं. त्याला समजलेलं असतं की सारंग आणि अबीर कुठल्या तरी मोठ्या संकटात आहेत. जगन्नाथ विचार करत असतो की ते दोघं कुठल्या टेन्शनमध्ये असतील, कुठल्या प्रॉब्लेममध्ये असतील. तेवढ्यात तिथे सावली येते. जगन्नाथ सांगतो की हो, माझं सुपर हिरोशी बोलणं झाले, तो येतोच आहे. सावली थोडी निश्चिंत होते आणि बाकीच्या कार्यक्रमाच्या तयारीला जाते. जगन्नाथ मनात म्हणतो, नाही, सावलीला जर सांगितलं की अबीर टेन्शनमध्ये आहे, कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे, तर ती अजून टेन्शन घेईल आणि कार्यक्रम नीट होणार नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. जगन्नाथ विचार करतो की आता काय करता येईल. सारंग अबीर कसे इथे येतील. तर इथे रतनचा गुंड सारंगला मारून टाकणार असतो आणि तेवढ्यात सारंग शुद्धीवर येतो. सारंग एक एक करून सगळ्या गुंडांची धुलाई करतो. रतनची सगळी माणसं खाली आडवी होतात. सगळे बेशुद्ध पडतात. रतन सारंगची एवढी ताकद बघून तिथून पळून जातो. सारंग अबीरला घेऊन तिथून निघतो. इथे कार्यक्रम सुरू करण्याची वेळ झालेली असते. सावली खूप टेन्शनमध्ये असते. जगन्नाथ म्हणतो, सावली, कार्यक्रम चालू करा, तोपर्यंत ते दोघं नक्कीच येतील. सावली आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांसोबत कार्यक्रम चालू करते आणि आपला आजचा हा भाग